आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे जर तुम्ही आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह केला आहात तर तुमच्यासाठी ही दिलासादायक बातमी ती म्हणजे आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करणारे आता सुरक्षित असतील। प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। गृह विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। असुरक्षित जोडप्यांना 6 महिन्यांपर्यंत सुरक्षा गृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण मिळणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष कक्ष स्थापन करण्याचा गृह विभागाने निर्णय घेतलाय। पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष काम करणार असल्याची माहिती मिळतेय। जोडप्यांच्या तक्रारीवर विशेष कक्ष तात्काळ कार्यवाही करणार आहे। त्याचबरोबर असुरक्षित जोडप्यांना 1 ते 6 महिन्यांपर्यंत सुरक्षा गृहही पुरवले जाणार आहे। संवेदनशील प्रकरणांचा अहवाल पोलीस जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती मिळतेय। तर अनेक जिल्ह्यात ऑनर किलिंग सारख्या घटना घडतायत आणि याच घटनांना आता कुठेतरी त्याचबरोबर आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करणारे आता सुरक्षित असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे आणि अनेक घटना ऑनर किलिंगच्या घडतात। आता याच्यासाठी हा आळा बसणार आहे। याच घटनांसाठी या आळा बसणार आहे। हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। असुरक्षित जोडप्यांना 6 महिन्यांपर्यंत सुरक्षा गृह पुरवले जातील। आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण मिळणार असल्याची माहिती मिळतेय। तर महत्त्वाची बातमी जर तुम्ही आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करत असाल तर तुमच्यासाठी ही दिलासादायक बातमी ती म्हणजे आता तुम्ही सुरक्षित असाल, कारण प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात येतंय। गृह विभागाने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। असुरक्षित जोडप्यांना 6 महिन्यांपर्यंत सुरक्षा गृह पुरवले जाणार आहे। त्याचबरोबर आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण मिळणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष कक्ष स्थापन करण्याचा गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। अनेक ऑनर किलिंगच्या घटना घडताना दिसतात आणि याच निर्णयामुळे अशा घटनांना आळा बसणार आहे। पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष काम करणार आहे। जोडप्यांच्या तक्रारीवर विशेष कक्ष तात्काळ कार्यवाही करणार आहे। असुरक्षित जोडप्यांना 1 ते 6 महिन्यांपर्यंत सुरक्षा गृहही पुरवले जाणार असल्याची माहिती मिळतेय। संवेदनशील प्रकरणांचा अहवाल पोलीस जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती आहे। तर गृह विभागाने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी, दिलासादायक बातमी। तर आपल्या सोबत बोलण्यासाठी नीलम गोरे या जोडल्या गेलेल्या आहेत। गोरेजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, जी 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 हा महत्त्वाचा निर्णय गृह विभागाचा आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आता संरक्षण मिळणार आहे। विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। या संदर्भातली आपली प्रतिक्रिया? एक तर खरं साधारण 2023च्या सुमारालाच महाराष्ट्र सरकारने महिला बाल विकास विभागातर्फे त्यावेळेला सुरक्षित असे त्यांची निवास व्यवस्थेचा निर्णय घेतलेला होता। एक कमिटी केली होती। नंतर काही कारणाने त्याच्यात बदल झाले। मी स्वतः 3 महिन्यापूर्वी आढावा घेतला होता काही जिल्ह्यांमध्ये जिथे जोडप्यांवरती हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या, तर अशी सुरक्षित व्यवस्था कुठे करतायत अशा पद्धतीचा मी आढावा घेतला। तर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये असं लक्षात आलं की तिथे त्यांच्याकडे ज्या ॲडिशनल काही निवास व्यवस्था असतात तिथे त्या व्यवस्था करतात। तुमच्याच्यात उपनेत्या शिवसेना येते, ते नेत्या शिवसेना जरा दुरुस्त करा, तुमच्या जरा थोडं माहिती जी 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 नक्कीच नक्कीच मी सांगेन। तर हा स्वागतार्ह निर्णय आहे आणि याच्यामुळे नक्की निर्भयपणाने मुलामुलींना जगता येईल। खूप मुली आज सुरक्षितपणे नोकऱ्या करतायत, पण लग्नाचा प्रश्न येतो त्यावेळेला कसं सुरक्षा मिळणार, समाजाचा जर का विरोध असेल तर मग त्यातून मार्ग काय काढायचा हे मुलांना कळत नाही आणि मित्रमैत्रिणी तेवढे मदत करण्या एवढे सक्षम असतातच असं नाहीये। त्यामुळे स्वागतार्ह आहेच निर्णय, पण मला त्याच्या पुढे जाऊन असं वाटतं, कारण मी सर्व विभागीय आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यावेळेला सुचवलेलं होतं की ह्या कुठे केल्यात निवास व्यवस्था ते तुम्ही गुप्त ठेवा, ते जाहीर करू नका, कारण नाहीतर तिथपर्यंत ते लोक ताबडतोब हल्ला करणारे येऊन पोचतील। आणि दुसरं म्हणजे मधल्या काळात त्यांना निर्वाहाचं काय त्यांच्या
जी त्यांचे जर का नोकऱ्या त्या जिल्ह्यात असतील तर ते कामावर जाताना लोकांना सापडणारच आहे. जी त्यामुळे 8-15 दिवस तरी त्यांना जगता येईल अशी व्यवस्था ठेवा आणि मग वर्क फ्रॉम होम सारखे पर्याय जर का त्यांना असतील, IT सेक्टर मधले लोक असतील तर ते त्यांना शक्य होईल. जी परंतु कायमस्वरूपी हे दुरुस्त कसं करायचं किंवा त्यांना कसं संरक्षण द्यायचं जी हे एक समाजाच्या समोर आव्हान आहे आणि म्हणून राहण्याबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई आणि जे लोक स्वीकारतील तो विवाह जी त्यांना अधिक प्रोत्साहन या सगळ्या मुद्दे सुद्धा आवश्यक आहेत. जी पण मी शासनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभागाचं तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी या सगळ्यांचं अभिनंदन करते की एक ठाम असा प्रागतिक निर्णय त्यांनी घेतलेला आहे. जी 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 बरं धन्यवाद गोरेजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी या निर्णयाचं स्वागत सुद्धा केलेलं आहे. आणि आपल्यासोबत आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेताई जोडल्या गेलेल्या आहेत. ठोंबरेताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो येतोय. जी 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 खरं तर गृह विभागानं हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करणारे आता सुरक्षित असतील, कारण त्यांच्यासाठी विशेष कक्ष स्थापन केलं जाणार आहे. या संदर्भातली आपली प्रतिक्रिया. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय हे जे स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली ही लग्न होतात. जी परंतु मला इथे सांगायचंय की खरंच खूप चांगला निर्णय सरकारने घेतलेला जी. आहे. याला संरक्षण आधीपासून आहे, परंतु ते संरक्षणाची अंमलबजावणी कडकपणे करण्याचा निर्णय जी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी घेतला. त्यांचे मनापासून मी आभार मानते. पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की समाज विरोधात नसतो. या आंतरजाती आणि आंतीय धर्मामध्ये घरातलेच विरोधात असतात. जी आतापर्यंतच जर आपण मागच्या केसेस बघितल्या तर भावानीच बहिणीला आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न केले म्हणून मारलेलं आहे जी किंवा वडिलांनी मारलेलं आहे. त्याच्यामुळे आंतरजातीय स्पेशल मॅरेज ऍक्ट मधनं जेव्हा लग्न होतं, आता हे जे काही कक्ष निर्माण केलेले आहेत त्याची अंमलबजावणी तेवढ्याच कडक पद्धतीने होणं गरजेचं आहे, जी जेणेकरून घरातलेच आपल्या लोकांना म्हणजे आपल्या मुलीला, आपल्या मुलाला कोणतीही जीवित हानी करू शकणार नाहीत. जी. आणि ही भीती कायद्याची बसणं हे घरातल्यांसाठी महत्वाचं आहे. कारण का समाज नाही विरोध करत. जे काही समाजाच्या नुसते उभे राहून करणारी ती लोक वेगळी, जी. परंतु घरातलीच लोक ज्या पद्धतीने अटॅक करतात त्यांच्यावर ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा घेतलेला निर्णय अत्यंत उत्तम आहे आणि त्याची त्याच पद्धतीने कडक अंमलबजावणी सुद्धा होणं गरजेचं आहे. जी 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 धन्यवाद ठोंबरेताई तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. आता याच